पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। हरीच्या जागरणा जाता कार्य नये मना, कोठे पाहसील तुटी आयुष्य वेचे फुकासाठी। ज्याची तुझ गुंती ते मोकलती तुझ अंती, कोठे पाहसील तुटी आयुष्य वेचे फुकासाठी। तुका म्हणे बरा लाभ काय तो विचारा, कोठे पाहसील तुटी आयुष्य वेचे फुकासाठी। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि उपदेशपर व भक्तीपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, हरीच्या जागरणा जाता कार्य नये मना। हरीच्या जागरणा जाता कार्य नये मना। तुकोबाराय आम्हाला या अभंगातून उपदेश करतायत आणि एक प्रश्न विचारतायत। महाराज म्हणतायत, हरीच्या जागराला जाण्याचे तुझ्या मनात काय येत नाही? अर्थात माणसा हरीचे नामस्मरण करणे, भक्ती करणे हे तुझ्या मनात काय येत नाही? तुकोबाराय आम्हाला प्रश्न करतायत की माणसा हरीच्या जागराला जाण्याचे तुझ्या मनात काय येत नाही? अर्थात माणसा हरीचे नामस्मरण करणे, भक्ती करणे हे तुझ्या मनात काय येत नाही? इनडायरेक्टली तुकोबाराय म्हणतात की माणसा तू भक्ती का करत नाही? तू मुखानं हरिनाम का घेत नाही? असा प्रश्न तुकोबाराय आम्हाला करतायत। असाच एक प्रश्न उद्धवाने भगवान श्रीकृष्णाला श्रीमद भागवतामध्ये केलाय। उद्धव भगवान श्रीकृष्णाला म्हणतो, देवा तू म्हणतो तुझी भक्ती फार सोपी आहे, तर मग सगळेच तुझी भक्ती का करत नाहीत? उद्धव म्हणतो, ऐसी तुझी सुलभ भक्ती तरी आगवेची भक्ती का न करीती? देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धवा। देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धवा। उद्धव म्हणतो, देवा तुझी भक्ती सोपी आहे, तर सगळेच तुझी भक्ती का करत नाहीत? देव अर्थात भगवान श्रीकृष्ण उत्तर देत आहेत। देव म्हणतायत, उद्धवा माझी भक्ती सोपी आहे, परंतु ती फक्त भाग्यवानालाच घडते, भाग्यवानालाच लाभते। देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धवा। भाग्यवानालाच माझी भक्ती घडते। जरी माझी भक्ती सोपी असली तरी माझी भक्ती फक्त भाग्यवानालाच घडते। आणि भाग्यवान तो असतो की ज्याच्या पदरी भरपूर पुण्य आहे।
तुकोबाराय बोलतात की तिळतिळ पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसी आतुडे समागम घडे संतांचा. तिळतिळ तिळतिळ थोडं 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 पुण्य साठवावं लागतं. अनेक जन्मात तिळतिळ पुण्य अनेक जन्मात साठवावं लागतं. तात्पर्य पुण्याचा संग्रह करावा लागतो. तेव्हा या पुण्याच्या बळावर देवाचं नाव तोंडात येतं. ज्ञानोबा लिहित आहेत की जन्म सहस्र ओळखीजे एक वेळ वाचेसी यावया. जन्म सहस्र ओळखीजे एक वेळ वाचेसी यावया. ज्ञानोबा म्हणतात की एकदा प्रांजळ मनानं रामनाम मुखात येण्यासाठी हजारो जन्म देवाची सेवा करावी लागते. तेव्हा कुठं देवाचं नाव निर्मळ आणि प्रांजळ मनानं मुखात येतं. जन्म सहस्र ओळखीजे एक वेळ वाचेसी यावया. ओळखीजे म्हणजे सेवा करणे. इतकं देवाचं नाव मुखात येणं अवघड आहे. देवाचं नाव मुखात येण्यासाठी पदरी पुण्याई असावं लागते. तुकोबाराय म्हणतात भांडवल गाठी तरीच विश्वास. भांडवल गाठी तरीच विश्वास. पुण्याचं भांडवल पदरी असेल तरच देवावर विश्वास बसतो आणि तरच देवाचं नाव मुखात येतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. ज्ञानोबा. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. नामदेव महाराज. तात्पर्य भगवंताचं नाम मुखात येण्यासाठी पदरी पुण्य असावे लागते. पदरी जर पाप असेल ते पाप तुम्हाला हरिभक्तीकडे येऊ देत नाही. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. पाप आमच्या हिताला अडवं येतं. आमचं हित काय? हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचं चिंतन करणं, नामस्मरण करणं हे आमचं हित आहे. पण या नामस्मरणाला, या चिंतनाला आमचं पाप अडवं येतं. हे पाप आम्हाला भगवंताचं नाम घेऊ देत नाही. तात्पर्य पदरी पाप असेल तर हे पाप तुम्हाला हरिभजनाकडं, कथा कीर्तन प्रवचनाकडं जाऊ देत नाही. मुखानं भगवंताचं नाम घेऊ देत नाही. तुका म्हणे नाड पाप टाके हिताड. पाप भगवत भजनाला अडवं येतं. मग भगवत भजन घडण्यासाठी पदरी पुण्याई असावी लागते. मी बोललो तिळतिळ पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मी जोडे, वाचेसी नाम तुझे आतुडे समागम घडे संतांचा. वाचेसी नाम तुझे आतुडे. वाचेला भगवंताचं नाम तेव्हाच येतं जेव्हा पदरी पुण्याई आहे. पदरी पुण्याई आहे, अन्यथा नाही. तात्पर्य फक्त पुण्यवानाच्याच मुखात भगवंताचं नाम येतं. पापी माणसाच्या मुखात भगवंताचं नाम येत नाही. मग पापी माणसाच्या मुखात नाम येण्यासाठी काय करावं? तर पापी माणसानं हळूहळू थोडं थोडं सतसंगतीत येत जावं. सतसंगात यावं. सतसंगतीने भक्ती घडते आणि मुखात भगवंताचं नाम येतं. म्हणून पापी माणसानं हळूहळू सतसंगतीत येण्याचा प्रयत्न करावा. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस गोंधळलेली द्रौपदी सगळ्यांचा धावा करू लागली, पण देवाला विसरली.
आधी तिला वाटलं मी माझ्या स्वबळावर वस्त्रहरण रोखील, पण नाही शक्य झालं. तिच्या लक्षात आलं की माझी ताकद कमी पडते, मी वस्त्रहरण रोखू शकत नाही. मग तिने आपल्या 5 नवऱ्याचा धावा केला. पण तिचे 5 नवरे दुर्योधनाचे दास झाले होते. त्या द्यूतामध्ये हरले होते आणि दुर्योधनाचे दास झाले होते. द्रौपदीने धावा केल्यावर भीम उठला, पण दुर्योधन म्हणला, बस, तू दास आहेस माझा, बस. युधिष्ठिराने त्याला रोखलं. मोठ्या भावाचा आदेश पाळला. खाली माना घातल्या. द्रौपदीच्या मदतीला जाऊ शकले नाही. पुन्हा असह्य द्रौपदीने नवऱ्याची मदत नाही हे ओळखल्यावर तिने पितामह भीष्म, द्रोणाचार्य कृपाचार्य या सगळ्या रती महारथींचा धावा केला. तेही मिंदे होते, दुर्योधनाचे मीठ खात होते. त्यांनी माना खाली घातल्या. ते दुर्योधनाला घाबरले. द्रौपदीच्या मदतीला धावले नाही. मग या असहाय्य द्रौपदीच्या लक्षात आलं की आता मला कृष्णाशिवाय पर्याय नाही. आणि सगळ्यात शेवटी मग ती कृष्णाचा धावा करू लागली. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी. आणि मग कृष्ण धावला द्वारकेतून. आता गरुड किती वेगाने आला तर द्वारकेहून यायला 5-10 मिनिट लागतीलच की. आणि भगवान श्रीकृष्णानं वस्त्रहरणाच्या ठिकाणी आल्यावर द्रौपदीला साडी पुरवली. आणि द्रौपदीची लज्जा राखली. द्रौपदीला वस्त्रहरणाच्या वेळेस स्वतःचे पती आठवले, भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य आठवले. पण भगवान श्रीकृष्ण काही आठवेना. तो आठवला तो शेवटी आठवला. आणि तोही रुक्मिणी मातेच्या कृपेने आठवला. गंमत कशी बघा. द्रौपदीला सुरुवातीला सगळे आठवले, पण कृष्णच आठवेना. आम्हालाही असंच होतं. सगळे आठवतात, ऐन प्रसंगी देवच आठवत नाही. आणि देव बोलवल्याशिवाय तर येत नाही. द्रौपदी देवाला विसरली. सगळ्याचा धावा केला पण देवाला विसरली. आणि मग द्रौपदीला देवाची आठवण यावी यासाठी रुक्मिणी मातेने द्वारकेतून द्रौपदीच्या गालाला कमळाचा स्पर्श केला. आणि रुक्मिणी मातेने द्रौपदीच्या गालाला कमळाचा स्पर्श केला की तिला पटकन भगवान श्रीकृष्णाची आठवण झाली. आणि नंतर तिने कृष्णाचा धावा केलाय. आणि नंतर कृष्ण आले. मग कृष्णाला रागवली वगैरे, देवा तू उशीर का केला, तुला 10 मिनिट वेळ का लागला. कृष्ण म्हणाले, तू कोणत्या कृष्णाला हाक मारलीस? द्वारकेच्या. मला यायला 10 मिनिटं लागतीलच गरुडावर. अगं मी तुझ्या हृदयात बी आहे ना. हृदयात तर कृष्णा म्हणली असती तर मी लगेच तुझ्या समोर उभा राहिला असतो. पण तू द्वारकेच्या कृष्णाचा धावा केलास. आणि तोही कधी केला? तुला रुक्मिणीची सतसंगती घडल्यानंतर. त्याआधी तू मला विसरलीस. सगळ्यांचा धावा केलास, देवाला विसरलीस. तुला देव कधी आठवला? रुक्मिणीने तुझ्या गालाला कमळाचा स्पर्श केला आणि रुक्मिणीने तिची सतसंगती तुला घडवली, तेव्हा तुला देव आठवला. मला सांगायचं हे की सतसंगतीने भक्ती घडते. सतसंगतीने देव आठवतो. सतसंगतीने मुखात देवाचं नाव येतं. गोंधळलेली द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस सगळ्याचा धावा करत सुटली, नेमकी देवाला विसरली. देवाचं नाव तोंडात येणं, देवाची आठवण येणं. रुक्मिणीने द्वारकेतून कमळाचा स्पर्श केला तिच्या गालाला, आपली सत्संगती घडवली.
रुक्मिणी देवी आहे, रुक्मिणी संत आहे, रुक्मिणी पांडुरंगाची भक्त आहे म्हणून ती संतही आहे. आणि अशा देवी अर्थात संत रुक्मिणीची द्रौपदीला सतसंगती घडली. आणि सतसंगती घडली की सतसंगतीने देव आठवतो, सतसंगतीने देवाचं नाव मुखात येतं. आणि म्हणून सतसंगतीत या, सतसंगतीत या, देव आठवेल, देवाचं नाव मुखात येईल. भले तुम्ही पापी आहात, तुम्ही पापी आहात, पदरी पाप आहे, हे पाप तुम्हाला भक्तीकडे येऊ देत नाही. पदरी पुण्याही नाही, पदरी पाप आहे, पाप तुम्हाला भक्तीकडे येऊ देत नाही. पण सज्जनाची संगती करा, प्रयत्न करा, एकदम घडणार नाही, थोडी थोडी सज्जनाची संगती करा. कुठं हरिभजन, कुठं हरिकीर्तन चालू असेल तर थोडं हरिकीर्तनात जाण्याचा प्रयत्न करा. तिथे सज्जनांची संगती घडेल, कीर्तनकाराची, प्रवचनकाराची संगती घडेल. सज्जनाची अर्थात संतांची संगती घडली, सतसंगती घडली की भक्ती घडत जाते, देव आठवत जातो, मुखामध्ये देवाचं नाव येतं. आणि म्हणून मी म्हणालो की सतसंगतीने भक्ती घडते. रुक्मिणी मातेच्या सतसंगतीने द्रौपदीला भक्ती घडली आणि भगवान श्रीकृष्णाची आठवण आली. मग भगवान श्रीकृष्णाचा धावा सुरू केला. तसं तुम्हीही थोडं थोडं हळूहळू सत्संगतीत या, कथेत या, कीर्तनात या, प्रवचनात या, बसा, ऐका, श्रवण करा. तुम्हाला सत्संगती घडेल आणि पाप कटतील, पदरी पुण्य येईल आणि आपोआप भगवंत आणि भगवंताचं नाम आवडू लागेल. तुमच्या मुखात भगवंताचं नाम स्थिरावेल. आणि म्हणून तुकोबारांनी तर प्रश्न केलाय की हरीच्या जागरणा जाता कार्य नये म्हणा, हरीच्या जागरणा जाता कार्य नये म्हणा. तुला हरीच्या जागरणाला का जावं असं वाटत नाही, अर्थात तुला मुखानं हरिनाम का घ्यावं असं वाटत नाही. त्याचं कारण ज्याला हरिनाम आठवत, ज्याला हरिनाम आवडत नाही ते पापी असतात, पापी असतात. पण अशा पाप्यांनी सत्संगतीत यावं, सत्संगतीत यावं. सत्संगतीने हरिभक्ती घडते, देव आठवतो, सत्संगतीने मुखात देवाचं नाव येतं. सत्संगतीत या, थोडं थोडं सत्संगतीत या, मुखात देवाचं नाव येईल. मग तुम्ही हरी जागरणाला जाल, हरिभजनात रमाल. थोडी थोडी विवेक जागृती करा, थोडी थोडी विवेक जागृती करा. विवेक हा जीवनाची आणि परमार्थाची गुरुकिल्ली असतो. माझं वाक्य नीट आहे का? विवेक हा जीवनाची आणि परमार्थाची गुरुकिल्ली असतो. जोपर्यंत विवेक जागृती नाहीये तोपर्यंत तुमचा परमार्थात प्रवेशच नाहीये, प्रवेशच नाहीये. धनवारा लिहित आहेत की जबवरी पार्था तो विवेकू न उधवी माथा, तब अंतु नाही अश्वत्था भवरूपाया. जबवरी पार्था तो विवेकू न उधवी माथा, तब अंतु नाही अश्वत्था भवरूपाया. अर्जुना, जोपर्यंत विवेक जागा होत नाही, विवेक वर डोकं काढत नाही, तोपर्यंत या संसाराला शेवट नाही. जोपर्यंत जाग नाही तोपर्यंत झोपेला शेवट नाही, जोपर्यंत जाग नाही तोपर्यंत झोपेला शेवट नाही. तसं जोपर्यंत विवेक वर डोकं काढत नाही तोपर्यंत या संसारालाही शेवट नाही. जबवरी पार्था तो विवेकू न उधवी माथा, तब अंतु नाही अश्वत्था भवरूपाया. विवेक जागृती नाही तोपर्यंत संसाराला शेवट नाही आणि तुमचा परमार्थात प्रवेश नाही आणि तुम्हाला हरिनामाची गोडीही लागत नाही. तुम्ही देवाकडे झुकतच नाहीत पूर्णपणे. जरी परमार्थात वावरत असाल
तर ते दाटोमोठी छटाक आतपाव असते, जर विवेक जागृती नसेल. पण विवेक जागृती झाली तर तुम्ही किलोनं, टनानं, क्विंटलानं, टनानं स्वतःला भक्तीत झोकून देतात. अर्थात 100% स्वतःला भक्तीत झोकून देतात. विवेक जागृती व्हावी. विवेक जागृती फार आवश्यक आहे. हा विवेक काय आहे मग? तर जगत आसार आहे, परमात्मा सार आहे. जगत नाशिवंत आहे, परमात्मा अविनाशी आहे, आणि तो अविनाशी परमात्मा मी आहे. आणि मग अशा अविनाशी भगवंताची प्राप्ती मला करायची, ही विवेक जागृती असते. आसार संसार टाकायचा, सार भगवंत स्वीकारायचा. नाशवंत जग टाकायचं, अविनाशी भगवंत स्वीकारायचा, हा विवेक असतो. नासक्याच्या मागे लागायचं नाही. संसार नासका आहे, नाशवंत आहे, म्हणजे अविनाशी आहे, त्याच्या पाठीमागे लागायचं. हा सार विचार आहे, सारासार विचार आहे, हा विवेक आहे. भगवंत अविनाशी आहे, तो भगवंत मी आहे, असा बुद्धीचा निश्चय हा विवेक असतो. मग हा विवेक जागा कधी होतो? तर विवेक तेव्हाच जागा होतो ज्यावेळेस तुम्हाला या संसाराची आणि या देहाची अनित्यता कळते. नरबाराई लिहितात, विखे रांदिली रस सोय, ते जेवणारा ठाऊई होय, ते ताटाची सांडोनी जाय ज्या परी, तैसे संसारा या समजता जाणीजे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. ते वैराग्य दवडिता पाठी लागे. विखे रांदिली रससोय, ते जेवणारा ठाऊई होय. एक मनुष्य जेवायला बसलाय आणि आता तोंडात घास घालणार, तेवढ्यात कुणीतरी धावत आले आणि त्याच्या कानात सांगितलं की मामा हे खाऊ नका, या ताटात या अन्नात विष घातलंय, खाल तर मराल. आता तोंडात घास घालायचा आहे आणि तेवढ्यात कुणीतरी येऊन सांगावं की याच्यात विष घातलंय, अन्नात खाऊ नका. काय करेल माणूस? राग उठेल, नुसता निघून जाणार नाही, ते ताटाची सांडोनी जाय जी यापरी, ताट उलथ पालथ करून निघून जाईल. तोंडात घास घालायचा, कुणीतरी सांगितलं या ताटात विष घातले, खाऊ नका, मरताल. मनुष्य ताटावरून उठेल, नुसता निघून जाणार नाही, तर ताट उलथ पालथ करील आणि निघून जाईल. ते ताटाची सांडोनी जाय जी यापरी. हे अन्न जर खाल्लं तर माझ्यासाठी मारक आहे. मनुष्य ताट उलथ पालथ करून निघून जातो. तसं ज्या दिवशी खात्रीने कळतं की संसार माझ्यासाठी मारक आहे, मनुष्य हा संसार त्या ताटासारखा उलथा पालथा करतो आणि निघून जातो. तैसे संसार या समजता जाणीजे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. संसार अनित्य आहे आणि संसाराचा मी भाग आहे म्हणून मी अनित्य आहे. ही संसाराची आणि आपल्या देहाची अनित्यता कळावी. संसार मरकाय आणि मी संसाराचा भाग आहे म्हणून मी मरकाय, हे संसाराचं आणि देहाचं मरकेपण आम्हाला कळावं. अर्थात जग नाशिवंत आहे, संसार नाशिवंत आहे आणि संसाराचा मी अंश आहे म्हणून मी नाशिवंत आहे. मी कधीतरी मरणार आहे. संसार मरणार, मी मरणार. संसार अनित्य आहे, मी संसाराचा अंश म्हणून मी अनित्य आहे. हे संसाराचं आणि या देहाचं अनित्यपण कळावं. वैराग्य लंडासारखं तुमच्या मागे लागतं. त्याला काठीने हाकललं, काठीने हाणलं आणि हाकललं तरी ते बळच लंडासारखं मागे लागतं. ते वैराग्य दवडिता पाठी लागे आणि या वैराग्याने देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. वैराग्याने देव भेटतो. आणि वैराग्य कधी पाठीमागे लागतं? संसाराची आणि देहाची अनित्यता कळाली तर. आणि म्हणून ज्या दिवशी तुम्हाला कळेल की संसार अनित्य आहे आणि मी संसाराचा भाग आहे म्हणून मी अनित्य आहे, संसार अनित्य, मी संसाराचा भाग आहे म्हणून मी अनित्य आहे, अर्थात आपला स्वतःचा मरकेपणा कळेल. मी मरका आहे, मी कधी ना कधी नवे मी अचानक मरणार आहे,
हे डोक्यात फिट व्हावं. अर्थात तुम्ही मृत्यूचं नित्य स्मरण ठेवलं, मृत्यूचं नित्य स्मरण ठेवलं की या संसारावर आणि या देहावर उदास होता. संसार आणि हा देह मातीमोल वाटू लागतो आणि तुम्हाला आवडतो तो फक्त देव आणि देवाचं नाव. आणि अशा अवस्थेत वैराग्य लंडासारखं तुमच्या मागे लागतं, लंडासारखं, आणि वैराग्यानं देव भेटतो. संसार अनित्य, संसाराचा मी भाग आहे म्हणून मी अनित्य म्हणजे काय कळालं तुम्हाला? संसाराची आणि या देहाची मारकता कळाली. संसाराची अनित्यता कळते म्हणजे संसाराची आणि या देहाची अनित्यता कळाली, संसाराची मारकता कळाली. अर्थात मी मारकाय, मी मरणार आहे ना, अचानक मरणार आहे, कधी मरणार आहे? वारे अवाटन वाहे की मरण मुहूर्त पाय, का निषिद्धाशी बे आगी जरी. सगळ्याला मुहूर्त आहे, मरणाला मुहूर्त नाहीये. मरण अचानक येतं, गाला घालतं, वडून नेतं. मग मी मरकाय ना, अचानक मरणार आहे, मला पताही नाहीये. मरण डोळ्यापुढे येतं आणि मरण डोळ्यापुढे आलं की तुम्ही या देहाबद्दल, संसाराबद्दल उदास होता आणि तात्काळ वैराग्य तुमच्या जीवनात येतं आणि वैराग्यानं देव भेटतो. म्हणून संसाराची, देहाची अनित्यता समजावून घ्या. अर्थात मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा. मृत्यू डोळ्यापुढे ठेवून जगा. मृत्यूच्या नित्य स्मरणानं काय होतं? मृत्यूच्या नित्य स्मरणाने तुमची दुष्कृत्य गळून पडतात. तुम्हाला हरिनामाची अवीट गोडी लागते. काय काय फायदे आहेत मृत्यूचे बघा. मृत्यू डोळ्यापुढे ठेवा, मृत्यू डोळ्यापुढे ठेवा आणि जगा. मृत्यूच्या नित्य स्मरणानं काय होतंय? मृत्यूच्या नित्य स्मरणाने तुमची दुष्कृत्य गळून पडतात. मृत्यूच्या नित्य स्मरणाने तुम्हाला हरिनामाची अवीट गोडी लागते. मृत्यूच्या नित्य स्मरणाने तुमच्या जीवनात विवेक वैराग्य येतं. मृत्यूच्या नित्य स्मरणाने तुम्हाला देव भेटतो. आणि हा सफल परमार्थ आहे. तुम्ही देवापर्यंत पोहोचले कशाने? मृत्यूच्या नित्य स्मरणानं. आणि म्हणून मृत्यू हितकारी आहे. जरी तो आम्हाला मारत असला, वडून नेत असला, आम्हाला संपवत असला, म्हणून आम्हाला तो दुश्मन वाटतो, परंतु संसार जिंकण्यासाठी मृत्यू हितकारी आहे. का तर मृत्यूचं नित्य स्मरण याचे अनेक फायदे आहेत. मृत्यूच्या नित्य स्मरणाने आमची दुष्कृत्य गळून पडतात, आम्हाला हरिनामाची अवीट गोडी लागते, आमच्या जीवनात विवेक वैराग्य येतं आणि आम्हाला देव भेटतो. आम्ही जग जिंकलं. मनुष्य देहाचा उद्देशच काय? पाय पाशराच्या गावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ वागवा सांडून या. इथं येणं केलंय मनुष्य जीवनाला ते केवळ आणि केवळ संसार जिंकण्यासाठी. देव भेटला आम्हाला. नरदेहीचा हाची स्वार्थ साधावया. चौथा पुरुषार्थ. आम्ही मुक्ती मिळवली, आम्हाला देव भेटला, म्हणजे आम्ही धन्य झालो, आम्ही जिंकलो. मुक्ती ही फायनल अचिव्हमेंट आहे. ती प्रत्येकाला मिळवायची. जोपर्यंत मुक्ती नाही तोपर्यंत संसार बंधनातून सुटका नाहीये. पुन्हा जन्मायचे, पुन्हा मरायचे, पुन्हा जन्माचे, पुन्हा मरायचे, हे रहाटगाडगं चालूच आहे. उपजेते नाशे, नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रम आहे का? मोक्ष नाही तोपर्यंत जन्ममरण मागं लागलेलंच आहे. आणि मग मोक्ष कशाने मिळतो? हरिनाम, निष्काम कर्म याने तर मोक्ष मिळतोच. परंतु ते हरिनाम मुखात येण्यासाठी मृत्यूचं नित्य स्मरण ठेवावं लागतं. तात्पर्य तुम्हाला देव भेटतो तो प्रामुख्याने मृत्यूच्या नित्य स्मरणानं. का? तर मृत्यूच्या नित्य स्मरणानं तुमची दुष्कृत्य गळून पडतात, तुमच्या मुखात देवाचं नाव येतं, तुमच्या जीवनात विवेक वैराग्य येतं आणि शेवटी तुम्हाला देव भेटतो. इतके फायदे मृत्यूच्या नित्य स्मरणानं झाली. आणि म्हणून मृत्यूची आठवण ही हितकारी आहे. मृत्यू हितकारी. भले आम्हाला मारतो, ओढून नेतो, ओढून तर नेणार आणि कधी ना कधी मारणारच आहे. शेवट तर आहे जीवनाला, न्यायचं तेव्हा नेईल. पण मृत्यूची आठवण ठेवली, मृत्यूचं स्मरण ठेवलं, तो आमच्यासाठी हितकारी आहे. का? तर त्या मृत्यूच्या स्मरणानं दुष्कृत्य गळून पडतात, मुखात भगवंताचं नाम येतं, जीवनात विवेक वैराग्य येतं, देव भेटतो, जीवन धन्य होतं, आम्ही मुक्त होतो. ही सफल जीवन यात्रा आहे.
आणि म्हणून नेहमी मृत्यूचा उपकार म्हणा, मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा. मृत्यू डोळ्यापुढे ठेवून जगा. देव भेटेल, देव भेटेल. मृत्यूच्या नित्य स्मरणानं तुमची दुष्कृत्य गळून पडतात आणि सन्मार्गाने तुम्ही वाटचाल करता. दुष्कृत्य गळाली, तुम्ही सत्कर्म करू लागता, मुखात देवाचं नाव येतं, विवेक वैराग्य येतं आणि देव भेटतो. मृत्यूच्या स्मरणाने पहिला फायदा होतो तो मृत्यूच्या नित्य स्मरणाने तुमची दुष्कृत्य गळून पडतात. तुम्ही पापरहित बनता. एक गावगुंड नाथ महाराजाकडे गेला आणि नाथ महाराजाने एक प्रश्न केला की म्हणले, महाराज तुमचं जीवन एवढं शांत आणि निष्पाप कसं काय? आम्हाला रहस्य तरी सांगा. गावगुंड नाथ महाराजाकडे गेला आणि म्हणतो, नाथ महाराज तुमचं जीवन एवढं शांत आणि निष्पाप कसं काय? नाथ महाराज म्हणतात, बाबा माझं सोड, तू खाली बस, मी तुला तुझं भविष्य सांगतो. बस म्हणले खाली. तो बसला. गावगुंड होता, बसला खाली. म्हणले माझं भविष्य सोड, माझं सोड म्हणले, माझं जीवन शांत आहे, निष्पाप, हे सोड म्हणले, मी तुला तुझं भविष्य सांगतो. म्हणले काय? म्हणले आजपासून 8 दिवसांनी तू मरणार आहेस. आजपासून 8 दिवसांनी तू मरणार आहेस. हा पकलन ते शब्द नाथांचा आहे. म्हणले जा, 8 दिवसात तुला काय करता येईल बरं वाईट ते करून घे, 8 दिवसांनी तू मरशील, जा म्हणले. हा पकलं, घाबरलं, शब्द नाथांचा. घरी गेलं, बारीक तोंड केलंय, जे अंथरून धरलं तर जागचं हाला ना. बायका पोरं जवळ आले. म्हणले झालं काय? म्हणजे नाथांनी असं असं भविष्य सांगितले. आता बायका पोरं नाही, विश्वास ठेवावा लागला. शब्द नाथांचा आहे, शब्द नाथ महाराजांचा आहे, विश्वास ठेवावा लागला. अन्न पाणी वर्ज. बायका मुलांच्या आग्रहास्तव बळच बळच एखादा घास, एखादा गोट पाणी घशाखाली उतरत होता. 7 दिवस एका जागेवर पडून डोळ्यापुढं नुसतं मरण दिसत होतं, नुसतं मरण डोळ्यापुढं. जागेवर पडला, पॅरालाइज झाला, काही केलं नाही. का तर डोळ्यापुढे मरण दिसतंय. मी 8 दिवसांनी मरणार, मी 8 दिवसांनी मरणार, हाच घोक लागला आणि मरण डोळ्यापुढे दिसू लागलं. सगळ्या कृती बंद पडल्या, चांगल्या बी न वाईट बी. 7व्या दिवशी नाथ महाराजाकडे गेला आणि म्हणाला, महाराज उद्या 8वा दिवशी, उद्या मी मरेल, आता मरणारच आहे, तर माझ्या उद्धाराचा काही मार्ग सांगा म्हणले. नाथ महाराज म्हणले खाली बस, मला एक सांग म्हणले की या 7 दिवसात तू किती पाप केली? या 7 दिवसात तू किती पाप केली? तर तो म्हणतो, महाराज कशाचं पाप आणि कशाचं काय, सारखा मरणाचा वागोबा डोळ्यापुढे दिसतोय. कुणाच्या बळावर पाप करू आणि कुणासाठी करू? मरणाचा वागोबा डोळ्यापुढे दिसतोय, कुणाच्या बळावर पाप करू आणि कुणासाठी करू? माझ्या हातून एकही पाप घडलं नाही म्हणले. मग म्हणले तू मला प्रश्न काय केला होता? तू मला प्रश्न काय केला होता की नाथ महाराज तुमचं जीवन एवढं शांत आणि निष्पाप कसं काय? तर तुझ्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे. या 7 दिवसात तू एकही पाप केलं नाही. का? तर या 7 दिवसात तू मरण डोळ्यापुढे ठेवून जगला. मीही मरण डोळ्यापुढे ठेवून जगतो, म्हणून माझं जीवन निष्पाप आहे. नाथ महाराज बोलतात, मी मरण डोळ्यापुढे ठेवून जगतो, म्हणून माझं जीवन निष्पाप आहे. तुम्हीही डोळ्यापुढे मरण ठेवून जगा, जीवन निष्पाप होईल. दुष्कृत्य हातून गळून पडतील. मुखात भगवंताचं नाम स्थिरावेल, जीवनात विवेक वैराग्य येईल आणि देव भेटेल. मरण डोळ्यापुढे ठेवून जगल्याने किती फायदे झाले? तुम्ही एकही पाप केलं नाही, दुष्कृत्य गळून पडली, मुखात भगवंताचं नाम आलं, विवेक वैराग्य आलं, देव भेटला. नाथ महाराज म्हणतात, बाबा बस बस,
तू मरणार नाही म्हणले, मी तुला खोटं बोललो होतो, बस. गावगुंड बसला, म्हणले मरणार नाही, हो म्हणले मरणार नाही, बस. तू मला प्रश्न केला की नाथ महाराज तुमचं जीवन एवढं शांत आणि निष्पाप कसं काय? तर या प्रश्नाचं उत्तर देताना मला तुला एक धडा शिकवायचा होता, म्हणून मी तुला खोटं बोललो. तू मरणार वगैरे काय नाही, बस म्हणले. सांग म्हणले या 7 दिवसात किती पाप केली, काय काय दुष्कृत्य केली. महाराज कशाची दुष्कृत्य कशाचं पाप म्हणले, मरण डोळ्यापुढे दिसतंय. कशा करता पाप करू, कशा करता दुष्कृत्य करू, मरण डोळ्यापुढे दिसतंय. 7 दिवस मरण डोळ्यापुढे देऊन जगला ना, एकही पाप नाही, एकही दुष्कृत्य नाही. मरण डोळ्यापुढे ठेवा. दुष्कृत्य घडतात, हातून पाप घडत नाही, मुखात देवाचं नाव येतं, जीवनात विवेक वैराग्य येतं, देव भेटतो. इतके फायदे मृत्यूच्या नित्य स्मरणानं होतात. मरण डोळ्यापुढे ठेवून जगा, मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सहज बाहेर पडाल. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सहज बाहेर पडाल. मरण डोळ्यापुढे ठेवून जगा. आणि मरण डोळ्यापुढे ठेवून जगणं म्हणजे या संसाराची अनित्यता कळणं, या देहाची अनित्यता कळणं. संसार अनित्य आहे आणि मी त्याचं भाग्यमान, मी अनित्य आहे. आणि संसार अनित्य म्हणजे काय? संसार मार काय, आणि मी संसाराचं भाग्यमान, मी मार काय. मग संसार मार काय, मी मार काय, अर्थात माझं मरण मला कळालं, मी माझ्या मरणाचं नित्य स्मरण ठेवलं, तर मृत्यूचं नित्य स्मरण ठेवलं की देहाबद्दल आणि संसाराबद्दल तुम्ही उदास होता आणि वैराग्य लंडासारखं मागं लागतं आणि वैराग्यानं देव भेटतो. वैराग्यानं देव भेटतो ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य यांनी ब्रह्मानंदा योग्य जीव होते. मरण डोळ्यापुढे ठेवून जगा. मरणाला विसरू नका. मरणाला विसरणं हे जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. ते पांडव वनवासात असताना एका सरोवर पाणी प्यायला गेले. आधी 4 भाव गेले, द्रौपदी आणि युधिष्ठिर पाठीमागे होते. ते यक्षाने प्रश्न विचारला की जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य काय? या बाकी 4 भावंडांना सांगता आले नाही. पाणी पिले आणि बेहोश होऊन पडले. उशीर झाला यायला. शेवटी युधिष्ठिर आणि द्रौपदी आले त्या सरोवरावर. पाहतायत तर हे मूर्छितून पडलेत. युधिष्ठिर द्रौपदी पाणी पिऊ लागले. यक्ष म्हणतो थांब युधिष्ठिर, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मग पाणी पे, अन्यथा तूही तुझ्या भावासारखा मूर्छितून पडशील, कदाचित मरशील सुद्धा. म्हणले काय प्रश्न आहे तुमचा? म्हणले या जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य काय? युधिष्ठिराने फार सुंदर आणि अचूक उत्तर दिलं. युधिष्ठिर म्हणतो एका जिवंत माणसापुढे एक मनुष्य मरतो, त्याला स्मशानात नेतात, जाळतात. हा अंत्यविधी झाला की सगळे घरी येतात, हातपाय धुतात, आंघोळ करतात आणि जेवायला बसतात. आणि एका क्षणात विसरतात की मीही असाच कधीतरी मरेल आणि मलाही या स्मशानात नेऊन जाळल्या जाईल. हा माणसाला आपल्या मरणाचा विसर पडतो. आणि माणसाला आपल्या मरणाचा पडणारा हा विसर हे जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य, जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य. यक्ष खुश झाला. म्हणले पाणी प्या, पाणी घेऊन तुझ्या भावावर शिंपड. तेही शुद्धीवर आले. तात्पर्य माणसाला आपल्या मरणाचा पडणारा विसर हे जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य. मनुष्य आपल्या मृत्यूला विसरतो. मनुष्य जसं काय अमरपट्टा घेऊन आला आता कधीच मरणार नाही या भूषणात वागत असतो. मरणाने एवढा विळखा मारलाय आम्हाला की जीवनाची व्याख्या जर अशी केली तर फारसं वावगं ठरणार नाही. की जीवन म्हणजे काय? तर मरण बाजूला सरकवत पुढे चालणे म्हणजे जीवन. मरण बाजूला सरकवत पुढे चालणे म्हणजे जीवन. इतकं पावलोपावली मरणानं थैमान माजवले. कशाने मरण येतं? नाक दाबलं मरण, तोंड दाबलं मरण, नाक तोंड दोन्ही दाबले मरण, पोटात काय खुपसिलं मरण, हाताची नस कापली मरण, ऍक्सिडेंट झाला मरण, काही चावलं मरण, काही खाल्लं विषबाधा मरण, कुठून पडलं मरण, नाना प्रकारचे हजारो रोग आहेत त्या रोगातून मरण. आम्ही जगतोच कसे एवढे वर्ष हेच नवले.
इतका मृत्यू बलवान आहे. आणि मग जगातील दणवार बोलतात की वारया वाट न पाहे की मरण मुहूर्त पाहे, निश्चिदाशी भी आगी जरी. सगळ्या गोष्टीला मुहूर्त आहे, पण मरणाला मुहूर्त नाही. ते अचानक येऊन दहाड मारताना वाघासारखं वडून नेतं. तरीही लोकांना आपल्या मरणाची आठवण येत नाही. आणि मग मृत्यूचा विसर म्हणजे वाईटाकडे वाटचाल, आणि मृत्यूची आठवण म्हणजे चांगल्याकडे वाटचाल. जगात गुंडगिरी करतात आणि वाईट वागतात ती माणसं आपल्या मरणाला विसरलेली असतात. जी माणसं आपल्या मरणाला विसरतात तेच गुंडगिरी करतात, वाईट वागतात. आणि जे आपल्या मरणाचं नित्य स्मरण ठेवतात ते वाईट वागतच नाहीत. कारण मरण डोळ्यापुढे ठेवून जगलात तर सारखं डोक्यात घोळतं, मी मरणार आहे. मग कशाला वाईट वागू, कशाला वाईट करू, कशाला गुंडगिरी करू, कशाला दादागिरी करू, कशाला अतिरेकी येऊ, मरणारच आहे ना. मग जाऊ द्या, 4 दिवस जसा देव जगवेल तसं जगावं, 10-5 रुपयात खुश राहावं, देवाचं नाव घ्यावं, निघून जावं, जीवनाचं सार्थक करावं. म्हणून मृत्यूचा विसर म्हणजे वाईटाकडे वाटचाल, मृत्यूचं स्मरण म्हणजे चांगल्याकडे वाटचाल, आणि चांगलं म्हणजे देवाची प्राप्ती. मृत्यूचं स्मरण तुम्हाला देवाची प्राप्ती करूनच देतं. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात जे म्हणतायत की हरीच्या जागरणा जाता कार्य नये म्हणा, हरीच्या जागरणा जाता कार्य नये म्हणा. तुला हरीच्या जागरणाला का जावं वाटत नाही, किंवा तू हरीचं नाम का घेत नाही, तर तुमच्या पदरी पाप आहे. हे पाप तुम्हाला हरिनामाकडे जाऊ देत नाही, हरी जागरणाला जाऊ देत नाही. तर यासाठी तुम्ही आपल्या मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा. मृत्यूच्या नित्य स्मरणाने दुष्कृत्य घडून पडतात, मुखात भगवंताचं नाम कायमचं स्थिरावतं, जीवनात विवेक वैराग्य येतं, आणि या विवेक वैराग्यानं देव भेटतो. मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा, देव भेटतो. मुखात नाम येतं आणि देवही भेटतो. सतसंगतीत या, मुखात नाम येतं. आणि म्हणून सतसंगतीने आणि मृत्यूच्या नित्य स्मरणाने, सतसंगतीने आणि मृत्यूच्या नित्य स्मरणाने मुखात भगवंताचं नाम कायमचं स्थिरावतं. आणि मग तुम्हाला हरीच्या जागरणाला जावं वाटतं, हरिनाम घ्यावं वाटतं, हरिनाम आवडतं, देव आवडतो. परंतु आम्ही सतसंगतीत येत नाहीत, मृत्यूचं नित्य स्मरण ठेवत नाहीत, मृत्यूला विसरतो, आणि म्हणून आम्हाला हरी जागरणाला जावं वाटत नाही, आमच्या मुखात देवाचं नाव येत नाही. अशा लोकांकडे तुकोबारायांनी बोट केलंय, अशा लोकांकडे तुकोबारायांनी बोट केलंय. आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतायत, कोटे पाहसील तुटी आयुष्य वेचे फुकासाठी. कोटे पाहसील तुटी आयुष्य वेचेल फुकासाठी. अरे बाबा, तू हरी जागरणला का जात नाही, तू देवाचं नाव का घेत नाही, तू देवाचं नाव का घेत नाही, तू देवाचं नाव नाही घेतलं तर या संसारामध्ये तुझं आयुष्य फुकट चाललंय. ती तूट भरून निघणार नाही, किंवा ती तूट कशाने भरून काढशील. तुकोबाराय प्रश्न करतात तुम्ही आम्हाला की तुम्ही हरी जागरणाला जात नाहीत, मुखाने हरिनाम घेत नाहीत, या संसारामध्ये तुझं आयुष्य फुकट चाललंय. हरिनाम घेत नाही म्हणून तुझं आयुष्य फुकट चाललंय. आणि फार मोठी हानी आहे, ही फार मोठी तूट आहे. मुखाने देवाचं नाव न घेणं म्हणजे तुमचं आयुष्य फुकट चाललंय. ही फार मोठी तूट आहे, फार मोठी नुकसान आहे. मग ही तूट तुम्ही कशाने भरून काढाल, तुम्ही कशाने भरून काढाल, हा प्रश्न केलाय तुकोबारायांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आणि महाराज म्हणतात, कोठे पाहसील तुटी आयुष्य वेचे फुकासाठी. अरे तू देवाचं नाव घेत नाहीस ना बाबा, खातोय पितोय मजा करतोय ढाराढूर घोरतोय, पण देवाचं नाव घेत नाही. तुझं आयुष्य असंच फुकट चाललंय.
ही तुझ्या जीवनातली फार मोठी हानी आहे, फार मोठी तुटी आहे, फार मोठं नुकसान आहे. मग ही हानी तुटी नुकसान तू कशाने भरून काढशील? तू कशाने भरून काढशील? तुझा आटापिटा चाललाय संसारासाठी, मान्य आहे. पण देवाकडे पाठ फिरून तू संसार करतो, धन दौलत मिळवतो. हे धन दौलत कुणाच्या सोबत आलंय? तुझा आटापिटा चाललाय, तू नाशवंतासाठी चाललाय. महाराज बोलले, नाशवंतासाठी तुका म्हणे करीसी अटी. नाशवंतासाठी तुका म्हणे करीसी अटी. तू संसारासाठी आटापिटा करतोय, हरिनामासाठी आटापिटा करावा, हरिनामासाठी आटापिटा करावा. पण तू हरिनामासाठी आटापिटा करत नाही. तू हरिनामासाठी आटापिटा करत नाही, तर तू संसारासाठी, धनासाठी आटापिटा करतोय. पण हे नश्वर आहे, हे नाशवंत आहे. हनुमान महाराज म्हणतात की नाशवंतासाठी तुका म्हणे करीशी अटी. नाशवंतासाठी तुका म्हणे करीशी अटी. आज जगावर नजर मारा तुम्ही. जगात उगे 5% लोक सोडा, 95% लोक नाशवंतासाठी तुका म्हणे करीशी अटी या तत्वावर वागतायत. झेंडू फुटूस तर पळतायत, झेंडू फुटूस तर पळतायत. पदासाठी, प्रसिद्धीसाठी, हे पद मिळवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करतात. कुणाला जय मिळतं, कुणाला मिळत नाही. कोट्यावधी रुपयाचा चुरडा होतो पदासाठी. धन, दौलत, पद हे सगळं नाशिवंत आहे. धन, दौलत, पद हे सगळं नाशिवंत आहे. धन, दौलत, पद सगळं नाशिवंत आहे, सगळं नाशिवंत आहे. आणि या नाशिवंतासाठी आमचा आटापिटा चाललाय. नाशिवंतासाठी आमचा आटापिटा चाललाय. आणि नाशिवंत मिळवणं ही आमच्या जीवनाची तुटी आहे. जे नाशिवंत ते इथंच राहतंय, आणि मग नाशिवंत मिळवणं ही आमच्या जीवनाची तुटी आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की कोठे पाहसील तुटी, आयुष्य वेचे फुकासाठी. कोठे पाहसील तुटी, आयुष्य वेचे फुकासाठी. बाबा, संसारामध्ये तुझं आयुष्य फुकट चाललंय. ती तूट भरून निघणारी नाहीये, किंवा ती तूट तू कशाने भरून काढशील? ही तुझ्या जीवनातली तूट आहे, हानी आहे. कोणती? तर नश्वर वस्तूचा संग्रह करणे, नश्वर वस्तूचा संग्रह करणे, नश्वराच्या मागे लागणे, ही हानी, ही तूट आहे. तुझं आयुष्य फुकट चाललंय. तू जागा का होत नाही बाबा? नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी असे किती झाले? नाथ महाराज म्हणतात, तुमच्या आमच्यासारखे खिसमिस गलबला, तुमच्या आमच्यासारखे खिसमिस गलबला पैशाच्या मागे लागलेले. तुम्ही आम्ही डॉक्टर, इंजिनियर, वकील, कलेक्टर, तहसीलदार, पुढारी, अजून सगळे सगळे पदाधिकारी, सगळे पदाधिकारी. नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी असे किती झाले? तुमच्या आमच्यासारखे मोठमोठे पदाधिकारी एका जनार्दनी असे किती झाले? अगणित आकडा आहे, अगणित आकडा आहे. काळाच्या ओघात किती आले आणि किती गेले, अगणित आकडा आहे. वाहत्या पाण्यावर बोटाने तुमचं नाव लिहावं, वाहत्या पाण्यावर बोटाने तुमचं नाव लिहावं, किती वेळ टिकेल? अहो, लिहूस तर पुसल्या जाईल, लिहूस तर पुसल्या जाईल. तशी काळाच्या ओघात माणसे आली, माणसे नामशेष झाली, त्यांचं नावही पुसल्या गेलं. वाहत्या पाण्यावर बोटाने लिहावं, वाहत्या पाण्यावर बोटाने आपलं नाव लिहावं, किती वेळ टिकेल? क्षणार्धात पुसल्या जाईल. काळाच्या ओघात माणसं आली, नामशेष झाली, त्यांची नाव पुसल्या गेली.
मग यादी त्यांचीच मागे राहते. कुणाची? कि मरकर अमर नाम है उस जीव का जग में. मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में, जो प्रभु प्रेम में जीवन बलिदान किया करे. लोक आले आणि गेले, त्यांचा कोणी हिशोब ठेवलाय? किती आले किती गेले? अगणित आकडा आहे. अगणित आकडा आहे जग सुरू झाल्यापासून. अनादी कालापासून जग चालू आहे. किती आले किती गेले माणसं, अगणित आकडा आहे. त्यांचा कोणी हिशोब ठेवला नाही. मग हिशोब कोणाचा ठेवला जातो? की ज्यांनी उभा आयुष्य रामनामात खर्च केलंय. उभा आयुष्य रामनामात खर्च केलंय, रामनामासाठी देह झिजवलाय, त्यांचं नाव दप्तरी लागतं. आणि म्हणून हरिनाम सेविले तोची धन्य. एका जनार्दनी असे किती झाले? हरिनाम सेविले तोची धन्य. असंख्य आले असंख्य गेले, त्यांची यादी कुणी ठेवली नाही. का? नश्वराच्या मागे लागले. नाशवंतासाठी तुका म्हणे करीसी अटी. तुमचा आमचा आटापिटा चाललाय ते नाशवंत मिळवण्यासाठी. नश्वर सोबत येत नसतं. धन मिळविले कोटी संगे नयरे लंगोटी. तुकोबार आहे. धन मिळविले कोटी संगे नयरे लंगोटी. शेवटी कमराची लंगोटी जळून जाते, कमरेचा करदोडा कापून घेतात. याला तुकोबाराय म्हणतात. नाशवंतासाठी तुका म्हणे करीसी अटी. तुमचा आमचा आटापिटा चाललाय ते नश्वर. नश्वर वस्तू संग्रह, धन दौलत यासाठी. पण हे नाशवंत आहे आणि इथंच राहणार आहे, सोबत येणार नाही. महाराज म्हणतात धन मिळविले कोटी संगे नयरे लंगोटी. एक उर्दू शायर म्हणतो, ए इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों के मोती. ए इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों के मोती, मगर इतना याद रख कफन को कोई जेब नहीं होती. कफन को कोई जेब नहीं होती. म्हणजे माणसा तू किती मिळव, पण मेल्यावर तुला ज्या कफन रूपी वस्त्रात गुंडाळायचंय, तुला काही वाटलं सोबत न्यावं, तर त्या कफनाला खिसा नसतो. कफनाला खिसा नसतो. ए इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों के मोती, मगर इतना याद रख कफन को कोई जेब नहीं होती. कफन को कोई जेब नहीं होती. माणसा मेल्यावर तुला ज्या कफनात गुंडाळायचंय त्या कफनाला खिसा नसतो, तुला काही सोबत न्यावं असं वाटलं तर. याला तुकोबाराय म्हणतात धन मिळविले कोटी संगे नयरे लंगोटी. नाशवंतासाठी तुका म्हणे करीसी अटी. तुमचा आमचा आटापिटा चाललाय नश्वर जमा करण्यासाठी. धनोबाराय म्हणतात हा तो पाचाचा मेळावा, शेकी अनुसरेल पंचत्वा, त्यावेळी केला के गिमसावा शिनू आपला. या देहासाठी घेतलेले भोग आणि हा देह दोन्ही नश्वर आहेत. मनुष्य मेल्यावर देह संपतो, घेतलेले भोगही संपतात. मग या देहाचे लळे पुरवण्यासाठी जे आम्हाला कष्ट करावे लागले त्याचा मोबदला मागायचा कुणाला? हा तो पाचाचा मेळावा, सेकी अनुसरेल पंचत्वा, त्यावेळी केला के गिवसावा सिनू आपला. हे पंचमहाभूताचं आहे, पंचमहाभूतात विलीन होईल. पण याचे लाड करण्यासाठी, याची मजाहजा करण्यासाठी जे कष्ट पडले त्याचा मोबदला मागायचा कोणाला? अर्थात या मृत्यूलोकात धन मिळवणारा आणि धन मिळवणारा आणि धन दोघंही क्षणिक आहेत, दोघंही नाशिवंत आहेत. आणि म्हणून नाशिवंतासाठी आटापिटा करणं हा मूर्खपणा आहे. म्हणून तुकोबाराय फटकारा मारतात आणि लिहितात की नाशिवंतासाठी तुका म्हणे करीसी अटी. अरे काय आटापिटा चाललाय तुमचा? नाशवंत पद, नाशवंत वस्तू, नाशवंत पैसा, नाशवंत जायदाद, याच्यासाठी का आटापिटा करताय? यातलं काय संग आले, काय सोबत आले, काय सोबत आले, का आटापिटा करता? याच्यासाठी आटापिटा करणं, नाशवंतासाठी आटापिटा करणं ही हानी, ही तूट आहे. कोठे पाहसील तुटी आयुष्य वेचे फुकासाठी, ही तूट आहे, हे सोबत येत नाही. रावणाची 700 कोटी सोन्याची घर किती सोबत गेली? रावणाची श्रीमंती मोजता येणार नाही. जगात सगळ्यांची श्रीमंती मोजता येते, पण रावणाची श्रीमंती मोजता येत नाही. 7 कोटी शुद्ध कांचनाची. तांब्या फांब्याची जाऊ द्या, सोन्याची 700 कोटी घरं होती. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही.
एवढी संपत्ती फुटकी कवडी सोबत गेली नाही. याला म्हणायचं नाशवंतासाठी तुका म्हणे करीसाठी. आणि म्हणून काय मिळावं काय मिळू नये याची माणसाला अक्कल असावी. अन्यथा तुम्ही नश्वराच्या मागे लागले तर तुमचं आयुष्य फुकट गेलं. तुमच्या जीवनाची तूट झाली. ही तूट कशाने भरून काढणार? जीवन अनमोल आहे, ही तूट कशाने भरणार? म्हणून नाशवंतासाठी आटापिटा करू नका. पदासाठी आटापिटा करू नका. लोकांना फार छंद आहे पद मिळवण्याचा. ही कोणती पद मी नाव घेत नाही, पण पदासाठी लोक वेडे झालेत. कोट्यावधी रुपयाचा चुराडा करतात. पद पाहिजे, पद पाहिजे, पद पाहिजे. पद आणि पदवाला दोघे नाशवंत आहेत. एका क्षणात मरण घेऊन जातं. ग्रासगिळी सत्ता नाही हाती. हातात घेतलेला घास हातात राहतो, अटॅक येतो, मनुष्य खुर्चीत मरतो. जे मिळवायचे ते शाश्वत असावं. आणि शाश्वत काय? तर शाश्वत एकच आहे की देश काळ स्वभावे वेचू जयान संभवे ते पद माझे पावे अविनाशितो. देश काळ स्वभावे वेचू जयान संभवे ते पद माझे पावे अविनाशितो. ज्ञानोबा आहे. कुठल्याही देशात कुठल्याही काळात ज्याचा नाश होत नाही असं एकच पद आहे, आणि ते हरिपद आणि संतपद. याला कधीच नाश नाही. आणि म्हणजे अविनाशी हरिपद आहे, अविनाशी संत पद आहे, त्याच्यासाठी आटापिटा करा. नाशवंत धनासाठी आटापिटा करू नका. नाथ महाराज ते सांगतात की एका जनार्दनी असे किती झाले. अरे नाशवंत धनासाठी आटापिटा करणारे असंख्य आले, असंख्य गेले, अगणित आकडा आहे. प्रत्येक आला आणि नाशवंत धनाच्याच मागे लागला. काळाच्या ओघात तो संपला, त्याचं नाव संपलं. त्यांचा कोणी हिशोब ठेवला? एका जनार्दनी असे किती झाले धनाच्या मागे लागलेले, असे किती झाले? परी हरिनाम सेविले तोची धन्य. धनाच्या नश्वराच्या मागे लागले असे असंख्य आले, असंख्य गेले. त्यांचा कोणी हिशोब ठेवला नाही. त्यांच्या पदरात काही पडलं नाही. हानी झाली, तुटी झाली. हिशोब त्यांचा ठेवला की जे हरिनामाच्या मागे लागले. दप्तरी त्यांचं नाव लागलं जे हरिनामाच्या मागे लागले. आणि जे हरिनामाच्या मागे लागले त्यांनी काय मिळवलं? देश काळ स्वभावे विचू जयान संभवे ते पद माझे पावे अविनाशितो. हरिनामाच्या मागे लागले त्यांनी काय मिळवलं? अविनाश हरिपद, अविनाश संतपद. आणि म्हणून मागे लागायच्या आता हरिपदाच्या संतपदाच्या मागे लागा, हरिनामाच्या मागे लागा. नश्वर वस्तूच्या मागे लागू नका. नश्वर वस्तूच्या मागे लागताल तर तुकोबाराय म्हणतात की संसारामध्ये तुझं आयुष्य फुकट चाललंय. का तर तू नश्वर वस्तूच्या मागे लागलास. नश्वर नश्वर आहे, वस्तू नश्वर, तूही नश्वर आहे. तुझं काय चीज होणार आहे? संसारामध्ये तुझं आयुष्य फुकट चाललंय. आणि आयुष्य अतिशय मौल्यवान आहे. आयुष्य फुकट जाणं ही फार मोठी तूट आहे. ही तूट कधी भरून निघणार नाही. मग ही तूट तू कशाने भरून काढशील? जीवनात काही मिळतं पण गेलेली वेळ मिळत नाही. तुम्ही किती लाखो रुपये द्या, कोट्यावधी द्या, गेलेली वेळ मिळत नाही. म्हणजे गायक म्हणतो कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन, कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन, बीते हुए दिन वो मेरे प्यारे प्यारे दिन, कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन, कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन. अरे माझे गेलेले दिवस कोणी वापस आणून द्या रे. मी कोट्यावधी रुपये देतो पण नाही येत. कोट्यावधीने अब्जावधी द्या, गेलेले दिवस गेले ते माघारी येत नाहीत. आणि आपले दिवस वाया जाणं, आपले दिवस वाया जाणं, आपले दिवस फुकट जाणं ही जीवनातली फार मोठी तूट आहे की जी कशानंच भरून निघत नाही. का तर गेलेली वेळ माघारी येत नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात कोठे पाहसील तुटी, कोठे पाहसील तुटी आयुष्य वेचे फुकासाठी. तुझं आयुष्य फुकट चाललंय, तू हरिनाम घेत नाही, हरिनाम घेत नाही पण आयुष्य फुकट चाललंय. आणि तुझं आयुष्य फुकट जाणं ही फार मोठी तुटी आहे की जे कशाने भरून निघत नाही. फार मोठी हानी आहे की जे कशानंच भरून निघत नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात की ज्याच्यासाठी तू आटापिटा करतोयस, ज्यांच्यासाठी आटापिटा करतोय, ज्यांच्यासाठी तुझा आटापिटा चाललाय ते कुठपर्यंत तुझे आहेत हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज सांगतात. आणि लिहितात की ज्याची तुझं गुंती ते मोकलती तुझं अंती, ज्याची तुझं गुंती ते मोकलती तुझं अंती. माणसा तुझा आटापिटा चाललाय धन मिळवण्याचा. कुणासाठी? बायकापोरासाठी. पण ते तुझे कुठपर्यंत आहेत?
ज्याच्यात तू गुंतलायस ते शेवटच्या क्षणाला तुला मोकलतात. यमाचे हाती बांधून या देती, भूषणही घेती काढून या. चापू 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 अंगारचं सोनं काढून घेतात. गुंजभर सोनं अंगावर येऊ देत नाहीत. यमाचे हाती बांधून या देती, भूषणही घेती काढून या. ज्याची तुझं गुंती ते मोकलती तुझं अंती. ज्याच्यासाठी आटापेटा चालला धन मिळवण्याचा, देवाकडे पाठ फिरवलीस, हरिनामाकडे पाठ फिरवली आणि धनाच्या मागे लागलायस, तर ज्यांच्यासाठी धन मिळवतो ते काय करतात? ज्यांच्यात तू गुंतलायस धन मिळवण्यासाठी, किंवा ज्यांच्यासाठी धन मिळवतो, ज्याची तुझं गुंती ते मोकलती तुझं अंती. तुला मोकलून टाकतात. तू मेला की ते म्हणतात प्रेत बाहेर निघाली जे, हे असो हाते एक शाळी जे कशमळाते त्यानंबर आहे. प्रेत बाहेर निघाली जे. दुपारा मेलास तर तुझेच पोरं म्हणतील उचला 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 अंधार पडल. सकाळी मेलात तर तुझेच पोरे म्हणतात उचला 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 ऊन होईल. यांना अंधार पडतो, यांना ऊन लागतं. ज्याच्यासाठी खस्ता खाल्ल्यात त्यांना ऊन लागतं तुझं प्रेत नेताना, त्यांना अंधार पडतो तुझं प्रेत नेताना. आणि म्हणून सावध हो. ज्याच्यात तू गुंतलायस हे फक्त या जन्माकरता आमचे, ही एक आमची फॅमिली गॅदरिंग आहे. हे पाठीमागच्या जन्मात आमचे कुणी नाहीत, पुढच्या जन्मात आमचे कुणी नाहीत, आहेत ते फक्त एवढ्या जन्मात, आणि ते दाटूमुठी आहेत. तू त्यांना पोसवतो म्हणून ते तुझे आहेत. जग हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. दिलं घेतलं तर सेजी, नाहीतर पोटबाजी. अंतकाळी कोणी नाही सोडविता, पुत्रबंधू कांता संपत्तीचे. नाथ महाराज, पुत्रबंधू कांता संपत्तीचे. मुलं बाळ बायका पोरो हे संपत्तीचे. तू कॅशियर आहे, बायका पोरांना कॅश पुरवतो, पैसा देतो, म्हणून ते तुझ्या भोवताली गुंडा घोडतात. पैसे द्यायचे बंद कर. बायको बोटं मरती नावाने कडा 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 या बदग्याशी उगाच लग्न केलं, काय माझं चांगलं झालंय, फुटका मनी नाही माझ्या गळ्यात. हे बायकोचं प्रेम आहे. मनी गळ्यात घातले की तुझ्यावर प्रेम, म्हणजे मनीवर प्रेम आहे, तुझ्यावर नाही. मनी नाही घातले की बदग्याशी उगाच लग्न केलं. जग हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. तू कॅशियर आहे, कॅश पुरवतो, तो पण तुझ्या भोवताली गुंडा घोळतात. तुला गरिबी आली, भिकार लागला, सगळे तुझ्या नावानं बोटं मोडतात. जवरी चाले धंदा तो बहीण मनी दादा, नाही तर दादाच्या टिंब. बहीण येते माहेरी, तिला वाटतं भावानी बोलून करावी, माझ्या लेकराला कपडे करावेत, पण तुम्ही कपडे केले नाही, बोलून नाही केली, तशीच बहीण हकलून दिली. जाताना बोटामुळे जाती, माझ्या एकीच सगळं जळालंय, माझ्या एकीच सगळं पेटलंय, माझ्या एकीच काडी लागली, शिव्या श्राप देऊन जाते. जवरी चाले धंदा तो बहीण मने दादा. जोपर्यंत तुझ्यापाशी कॅश आहे, बहीण येते, खाऊ पिऊ घालतो, बोलणी करतो, भाच्याला बहिणीला दादा दादा, आणि बिना बोलूची हकलली की दादाच्या टिंब, दादाच्या टिंब. जवरी चाले धंदा तो बहीण मने दादा. जग हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. पुत्रबंधू कांता संपत्तीचे. तू पैसा देतोय, कॅश पुरवतोय, म्हणून ते तुझे आहेत. तू कॅश द्यायची बंद कर. पोरं म्हणतात आमच्या बापाने काय कमवून ठेवले आमच्यासाठी, काय आलंय त्याला, काय त्याचे लाड करायचे म्हातारपणी. म्हणजे बापाने कमवून ठेवलं तर बाप चांगला, नाही कमवलं तर बाप वाईट. म्हणजे शेवटी तुम्ही धन कमवून ठेवलं तर त्या धनामुळे चांगलेत, धन नाही कमवलं तर तुम्ही वाईट आहेत. शेवटी प्रेम कशावर केलं पोरांनी बायकांनी? धनावर, तुमच्यावर नाहीच. आणि मग ज्याची तुझं गुंती ते मोकलती तुझी अंती. तू ज्यांच्यात गुंतलाय, ज्यांच्यासाठी नश्वर गोळा करायलास, आटापेटा चाललाय तुझा धन मिळवण्यासाठी, कुणासाठी? तर बायका पोरासाठी. पण ते कुठवर आहेत तुझे? कुठवर आहेत तुझे? ते मोकलती तुझं अंती. ते कुठवर आहेत तुझे? बायका मुलं. तू मेलास, तुझी ताटकी प्रेत उचललंय, बायको उमऱ्यापर्यंत. बायकाने स्मशानात जायचं नाही, तिथूनच टाटा बाय बाय फिर मिलेंगे. बायको उमऱ्यापर्यंत, मुलं बाळ स्मशानापर्यंत.
नातेवाईक स्मशानापर्यंत, देह चितेपर्यंत. देहही आपला नाही, चितेत जळतो, नाहीसा होतो. एकटा जीव पुढच्या प्रवासाला निघतो आणि त्याची संगती आत्मा करतो. म्हणून तो जीवात्मा आणि आत्मा पांडुरंग आहे, तो पंढरपुरात उभा आहे. मग ज्यांनी आम्हाला अर्ध्याच वाटेत सोडलं, बायकोने उमऱ्यापाशी सोडलं, मुलाबाळांनी चितेत सोडलं, स्मशानात सोडलं, जे स्मशानापासून आम्हाला सोडून गेले, जे आम्हाला सोडून जातात, ते आमचे कसे असतील? मग आम्हाला सोडलं नाही तो कोण? तो आत्मा आहे. आमचा जीव पुढच्या प्रवासाला निघाला, जीवाची संगती आत्म्याने केली. मग ज्यांनी सोडलं नाही तो आत्मा आहे. जे सोडतात ते आमचे कसे असतील? जो सोडत नाही तो आमचा आहे. ज्यांनी सोडलं नाही तो आत्मा आहे. आत्मा पांडुरंग आहे, तो पंढरपुरात उभा आहे. आणि म्हणून या जगात प्रेमाचा एक आणि एकच विषय ठरतो, तो आहे आत्मा अर्थात पांडुरंग. हनुमान महाराज लिहित आहेत की निरुपचारा प्रेमा विषय हो जो विरत्तमा, दुजे नव्हे की आत्मा ऐसीसी जाणावे. या जगात प्रेमाचा एकच विषय ठरतो, तो आहे आत्मा अर्थात पांडुरंग. आणि म्हणून करायचं प्रेम तर पांडुरंगावरच करा, इतर कुणावर नाही, बायका मुलावर नाही ना, कुणावर नाही. कारण आपलं कुणी नाहीच आहे. याचा अर्थ बायका पुन्हा टाकून द्यायचे नाही, त्यांचा उत्तम सांभाळ करायचा, पण त्यातून युक्तियुक्तीने सुटायचं आणि रामनामाने सुटता येतं. आमचा हा या जगात एकटा आत्मा आहे, पांडुरंग आहे. कारण तो आम्हाला कधीच सोडत नाही, मेल्यावरही सोडत नाही. आम्ही मेल्यावर बायका मुलं आम्हाला सोडतात, आत्मा पांडुरंग सोडत नाही. आणि जो सोडत नाही तो आमचा आहे, आणि जो आमचा आहे त्याच्यावर प्रेम करा. पण प्रेम करायचं तर पांडुरंगावर करा, त्याचं नाव घ्या, तो मुक्ती देईल, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढील. पण जो आमचा आहे त्याच्याकडे आम्ही पाठ फिरवतो, त्याच्या जागरणाला जात नाही, त्याचा हरिनाम घेत नाही. हरीच्या जागरणा जाता कार्य नये म्हणा, तुकोबराय म्हणतात, हरीच्या जागरणा जाता कार्य नये म्हणा. जो आमचा आहे, जो आम्हाला कधी सोडत नाही, त्याला आम्ही विसरतो, त्याच्याकडे पाठ फिरवतो, त्याचं नाव घेत नाहीत. बायका मुलासाठी जगतो, नश्वर धनासाठी जगतो, नाशवंतासाठी आटापिटा करतो, चोराच्या उलट्या बोंब आहेत. आणि मग शहाणे व्हा की तुम्ही धनाचा संग्रह ज्या बायका मुलासाठी करतायत, ही बायका मुलाने तुमचा किती संबंध आहे? ही एक बायका मुलाने आमची एक फॅमिली गॅदरिंग आहे. त्या शेतामध्ये कणसावर दाणे टिपण्यासाठी बारीक बारीक चिमण्या होऊन बसतात, आणि शेत मालकांनी दगड मारला की 4 दिशेला 4 उडून जातात. भविष्यात त्यांचा एकमेकाशी संबंध येतो किंवा येतही नाही. तुकोबाराय याला म्हणतात, शरीर संबंधीची नाती भोरड्या उडविती शेताती. शरीर संबंधीची नाती भोरड्या उडविती शेताती. कणसावर दाणे टिपण्यासाठी चिमण्या येऊन बसतात, पण शेत मालकांना दगड मारला की त्या 4 दिशेला 4 उडून जातात, पुन्हा संबंध येतो किंवा येतही नाही. तसं तुमचं आमचं कुटुंब म्हणजे एक फॅमिली गॅदरिंग आहे. आम्ही कुटुंबीय एकत्र येतो, मेल्यानंतर एक 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 4 दिशेला 4 निघून जातो, पुन्हा त्या चिमण्यासारखा आमचा संबंध येत नाही. एक फॅमिली गॅदरिंग आहे. म्हणून आम्ही आणि आमचे कुटुंबीय एवढ्या जन्माकरताच एकमेकाचे आहोत. पाठीमागे आम्ही एकमेकाचे कुणी नाहीत, पुढे एकमेकाचे कुणी नाहीत, आहे ते फक्त एवढ्या जन्माकरता. मला सांगा, तुम्ही तुमच्या बापाच्या पोटी आले म्हणजे झालं काय? या जगातला कुठला तरी एखादा प्राणी, झाड झुडूप किंवा एखादा म्हातारा मनुष्य मेला, आणि त्या म्हाताऱ्या माणसाचा आत्मा तुमच्या बापाच्या पोटी आला, आणि तुम्ही बापाच्या पोटी जन्म घेतला, ते तुम्ही आहेत. मग जे म्हातारं, परक्याचं म्हातारं मेले, तुमच्या बापाच्या पोटी आले तुमच्या रूपाने, तुमच्या बापाचा आणि त्या म्हाताऱ्याचा मागच्या जन्मात काही संबंध होता का? अहो काहीच नाही ना. किंवा भविष्यात उद्या तुमचा बाप मेला, तो कोणाच्या तरी घरात बाळ म्हणून जन्माला आला, मग त्या बाळाचा ना आपला पुढच्या जन्मात काही संबंध आहे का? काहीच नाही. जे म्हातारं मेले ना आमच्या बापाच्या पोटी आले आणि ते आम्ही आहेत, ते आमच्या बापाचा आणि त्या म्हाताऱ्याचा मागच्या जन्मात काही संबंध नाही. आमचा बाप मेलाय, बाळ म्हणून कोणाच्या घरात गेलाय, त्या पुढच्या जन्मात आमचा आणि त्या आमच्या बापाचा त्या बाळाचा काही संबंध नाही.
म्हणून आमचे कुटुंबीय मागच्या जन्मात आमचे कुण नसतात, पुढच्या जन्मात ते आमचे कुण नसतात. आहे ते एवढ्या जन्मा करता. ही फॅमिली गॅदरिंग आहे. आणि तेही त्या चिमण्यासारखं दगड मारले 4 दिशेला 4 उडून जातात. आमचे फॅमिली मेंबर 4 दिशेला 4 निघून जातात मेल्यानंतर. पुन्हा आमचा संबंध येत नाही. आणि या जन्मात आमचे आहेत ते मतलबासाठी आहेत. ते मतलबासाठी आहेत. पुत्रबंधू कांता संपत्तीचे नाथ महाराज स्पष्ट म्हणतात. अंतकाळी कोणी नाही सोडविता पुत्रबंधू कांता संपत्तीचे. पुत्रबंधू कांता संपत्तीचे. आमचे बायका मुलं, आमचे फॅमिली मेंबर्स मागच्या जन्मात आमचे कुणी नाहीत, पुढच्या जन्मात आमचे कुणी नाहीत. आहेत ते एवढ्या जन्मा करता. आणि तेही मतलबासाठी आहेत. ते संपत्तीसाठी, धनासाठी आहेत. पुत्रबंधू कांता संपत्तीचे. या जन्मात आमच्या इथे तेही मतलबासाठी आहेत, संपत्तीसाठी आहेत. दिलं घेतलं तर सीज नाही तर पोटभाजी. तुम्ही बायका मुलाचे लळे पुरवता म्हणून ते तुम्हाला डोक्यावर घेऊन फिरतात. तुम्ही त्यांचे लळे पुरवू नका, किंवा तुम्हाला अचानक गरिबी येऊ द्या, दारिद्र्य येऊ द्या. कडाकडा बोटं म्हणतात तुमच्या नावाने. या बदग्यापाशी काय आहे? तुमची विटंबना करतात. मग या जन्मात हे तुमचे आहेत, ते दाटूमुठी आहेत. तुमच्यावर नाही, तुमच्या धनावर प्रेम करतात. तुम्हाला दारिद्र्य आलं तर त्यांनी काही बोलू नये, उलट साथ द्यावी. पण असं होत नाही. सगळे फॅमिली मेंबर नाराज होतात. मग या जन्मात हे आमचे आहेत, तात्पुरते आहेत. या जन्मात आमचे आहेत ते तात्पुरते आहेत. आम्ही त्यांना कॅश पुरवतो म्हणून. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की ज्याची तुझं गुंती ते मोकली ती तुझं अंती. ज्यांच्यात तू गुंतलायस आपलं 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 म्हणून, आणि देवाकडे पाठमोरा झालायस, देवाकडे, देवाच्या नावाकडे पाठ फिरवलीस, की ज्या देवाच्या नावानं तुला मुक्ती मिळते, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडतो, तर या बायका मुलात तू गुंतलायस आणि देवाकडे पाठ फिरवलीस. हे बायका मुलं कुठपर्यंत तुझे धन दौलत पुरवतोस तोपर्यंत. आणि मेल्यावर तर संपलंस. यमाची हाती बांधून या देती, भूषणे घेती काढून या. शरीर संबंधीची नाती भोरड्या उडविते शेतात. हा मेला की संपलं. प्रेत बाहेरी घालीचे. हे असो हाते एक शाळीचे कष्माळाते. अरे बा तू बंगला बांधला 2-4 कोटीचा, पण मेलास त्या बंगल्यात, तुझं प्रेत बाहेर घालण्याची गडबड चालली असती. कारण घरात प्रेत पडले, यांना भुका लागल्या असतात. आणि घरात प्रेत पडले असताना जेवत नाहीत, नाश्ता करत नाहीत, यांना भुका लागल्यात, पोटात आग पडली, कुजबुज सुरू होते. उरका उरका उरका, पोटात कहार पडलाय, पोटात आग पडली, उरका उरका. धनबारा म्हणतात प्रेत बाहेर घालीचे. 5 कोटीचा बंगला बांधलास पोरासाठी, पण पोऱ्याला भुका लागल्या, तुझं प्रेत पडलंय, घरात प्रेत पडले, खावा कसं? लोक नाव ठेवतील, काय बदमाशात बघा म्हणतील, बाप मेलाय, प्रेत पडल्याने खायला लागलेत, गिळायलेत, काय वाईट आहेत बघा, काय दुष्ट आहेत. म्हणून गडबड, प्रेत बाहेर घालीचे, तुला बाहेर घालायची गडबड करतील. मग तू यांच्यात का गुंततो? तू देवात गुंत ना. तू यांच्यासाठी धनदौलत मिळवतोस, तुझं आयुष्य फुकट चाललंय. ते गेलेलं आयुष्य येत नाही आता. ही तुझ्या आयुष्याची फार मोठी तुटी आहे, फार मोठी हानी आहे. हनुमान महाराज म्हणतात की कोठे पाहशील तुटी आयुष्य वेची फुकासाठी. अरे बाबा तू हरीच्या जागरणाला जात नाहीस, हरीच्या जागरणाला जा. हरिनाम घेत नाहीस, हरिनाम घे. तुझा वेळ व्हायला चाललाय, तुझं आयुष्य फुकट चाललंय, आयुष्य फुकट चाललंय. हरिनाम न घेता आयुष्य फुकट चाललंय. ही तुझ्या जीवनाची फार मोठी तुटी आहे, फार मोठं नुकसान आहे. असं करू नको. तू हरिनाम घे. आणि ज्यांच्यासाठी देवाला पाठमोरा झालायस, ज्यांच्यात गुंतलायस, ते तुझे कायमचे नाहीत. मागच्या जन्मात तुझे कुणी नाही, पुढच्या जन्मात तुझे कुणी नाहीत. आहे ते एवढ्या जन्मा करता. आणि या जन्मात ते तुझे दाटूमुठी आहेत, ते खरे नाहीत. तू पैसादला पुरवतोस, कॅशियर आहेस म्हणून तुझ्या प्रेम करतात. तुला गरिबी आली, तुझ्याकडे कानाडोळा करतात, आणि मेल्यावर तर लगेच म्हणतात प्रेत बाहेर घालीचे. मग यांच्यात का गुंततो तू? सुट ना यांच्यातून, देवात गुंत. याचा अर्थ यांना टाकू नको, यांना सांभाळ, पण यांच्यात गुंतू नको. देवाकडे पाठ करून यांच्यात गुंतू नको. देवाकडे तोंड कर, हरिनाम घे, आणि हरिनाम घेत घेत यांना सांभाळ. जसं होईल तसं, जसं येईल तसं. रामनाम घ्या. रामनामाने तुम्ही संसारातून सुटता. तुम्हाला देहाची नश्वरता कळू द्या. गंमत अशी, तुमच्या तोंडाला देवाचं नाव येत नाही. का येत नाही? मी बोलून गेलो की तुम्ही आपल्या मृत्यूला विसरता. तुम्ही आपल्या
मृत्यूला विसरता आणि सत्संगात येत नाही. तुम्ही सत्संगात या, मुखात देवाचं नाव येईल. तुम्ही मृत्यूचं नित्यस्मरण ठेवा, मुखात देवाचं नाव येईल. कारण मृत्यूच्या नित्यस्मरणाने तुमच्या जीवनात वैराग्य येतं. आणि जीवनात वैराग्य आलं की तुम्हाला रामनामाची अवीट गुढी लागते. नवे नवे जीवनात वैराग्य आलं तर आणि तरच तुम्हाला रामनामाची गुढी लागते, अन्यथा नाही. तुकोबाराय लिहितायत, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. वासना म्हणजे बळावलेल्या इच्छा. हरिनामाने असो, संताच्या पायधुळीने असो, कुठल्या कारणामुळे असो, तुमची वासना जळते. वासना जळणं म्हणजे इच्छा मरणं. इच्छा मेल्या म्हणजे तुम्ही निरीच्छ झालं. निरीच्छ होणं म्हणजे वैराग्य. मग तुमच्या वासना जळल्या म्हणजे जीवनात वैराग्य आलं. वासना जळाल्या अर्थात वैराग्य आलं, मग आणि मगच तुम्हाला रामनामाची गोडी निर्माण होते, अन्यथा नाही. तुम्ही आवडीने रामनाम तेव्हाच घेतात जेव्हा वासना जळतात, अर्थात जीवनात वैराग्य येतं. तुकोबाराय लिहिताय, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. वासना जळाली अर्थात जीवनात वैराग्य आलं, मगच तुम्हाला रामनामाची गुढी लागते आणि रामनामानं देव भेटतो. पण जोपर्यंत जीवनात वैराग्य नाहीये किंवा वैराग्याकडे वाटचाल नाहीये, तोपर्यंत तुम्हाला रामनामाची अवीट गोडी लागतच नाही. तुम्ही घेता रामनाम, ते हंगामी दाटुमुटी कधीतरी औसा पुनाला उठताना गुडगा दुखला तरच राम, नाही तर नाहीच. हरिनामाची अवीट गोडी तेव्हाच लागते जेव्हा जीवनात वैराग्य येतं. मग रामनामे उपजे आवडी. वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामे उपजे आवडी. वासना जळाली म्हणजे जीवनात वैराग्य आलं, मगच रामनामाची आवड निर्माण होते. आणि वैराग्य जीवनात येतं मृत्यूच्या नित्यस्मरणानं. संसाराची अनित्यता कळाली, संसाराची मारकता कळाली, यालाच म्हणायचं मृत्यूचं नित्यस्मरण. आणि मग मृत्यूचं नित्यस्मरण आणि सत्संगती या दोन गोष्टींनी तुमची दुष्कृत्य घडून पडतात. मुखात देवाचं नाव येतं, जीवनात विवेक वैराग्य येतं आणि देव भेटतो. म्हणून मृत्यूचं नित्यस्मरण ठेवा आणि सत्संगतीत या. दुष्कृत्य घडून पडतील, तोंडात देवाचं नाव येईल. जीवन फुकट जाणार नाही, जीवनात तुटी होणार नाही. मृत्यूला विसरू नका, मृत्यूचं नित्यस्मरण ठेवा. मृत्यू हितकारी आहे. सत्संगतीत या, मृत्यूचं नित्यस्मरण ठेवा, देवाचं नाव तोंडात येईल. आणि मग तुकोबाराय हट्ट करतायत की हरीच्या जागरणाला जाता कार्य नाही म्हणा. तुला हरीच्या जागरणाला जावंसं वाटत नाही, हरिनाम घ्यावंसं वाटत नाही. कारण काय? ठीक आहे, तुझ्या पदरी पाप असेल, पण जरी पाप आडवं येत असलं भगवत भक्तीला, तर तू सत्संगतीत ये. मृत्यूचं नित्यस्मरण ठेव, तुझ्या तोंडात देवाचं नाव येईल. तू हरी जागरणाला जाशील, तोंडाने हरिनाम घेशील, तुझं आयुष्य वाया जाणार नाही. तुझ्या आयुष्याची तुटी होणार नाही. आणि म्हणून संसारात काय मिळवावं काय मिळू नये याचा सारासार विवेक असू द्या. महाराज कडसावून सांगतात की नाशवंतासाठी तुका म्हणे करीसी अटी. तुमचा आमचा आटापिटा चाललाय तो नाशवंतासाठी चाललाय. हा गाढवपणा आहे, हा मूर्खपणा आहे. नाशवंतासाठी तुका म्हणे करीसी अटी. फलकट तो संसार येत सार भगवंत. सारासार विचार जीवनात असू द्या. आम्ही जे पळतोय छाती फुटुस्तर, झेंडू फुटुस्तर, ते नश्वरासाठी, नाशवंतासाठी. ही पद, ही प्रसिद्धी, हे धन दौलत, हे सगळं नाशवंत आहे. हे मृगजळासारखं आहे, आज आहे उद्या नाही. मृगजळ तर नसतंच, पण हे धन आज आहे उद्या नाही. या धनाचा नदरी भरवसा जशी तरवर छाया. आज आहे उद्या नाही आणि पूर्णतः नाशवंत आहे. मग हे तू कशा करता मिळवतोयस?
नाशवंत धन तर बायका मुलासाठी. ज्याची तुझं गुंती ते मोकलती तुझ्या अंती. ज्याच्यात तू गुंतलाय माझं 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 म्हणून आणि त्यांच्यासाठी धन मिळवतोस आणि देवाकडे पाठ फिरवली, पण ज्याच्यात तू गुंतलायस आणि ज्यांच्यासाठी धन मिळवतोयस ते तुझे कुठपर्यंत कुठपर्यंत. ज्याची तुझं गुंती ते मोकलती तुझं अंती. प्रेत बाहेर घालीचे. आणि म्हणून ही बायका मुलं, गण गोत धन दौलत, ही बायका मुलं मागच्या जन्मात आमची कुणी नाहीत, या जन्मात आमची कुणी नाहीत, मागच्या जन्मात आमची कुणी नाहीत, पुढच्या जन्मात आमची कुणी नाहीत, आहेत फक्त या जन्मात. आणि ती दाटूमुठी आहेत. ती दाटूमुठी आहेत का? नाथ महाराज साक्ष देतात. पुत्रबंधू कांता संपत्तीचे धनासाठी गोंडा गोळतात. धन द्यायचं बंद केलं, कडाकडा बोटं मोडतात. मग जे पैशासाठी आमच्यावर प्रेम करतात, मागच्या जन्मात आमचे कोण नाहीत, पुढच्या जन्मात आमचे कोण नाहीत, आहे त्या जन्मात ते दाटूमुठी धना करतात. मग याच्यात का गुंततोस आणि पुन्हा पुन्हा जन्ममानाच्या फेऱ्यात अडकतोस? पण आमचा खरा शत्रू कोण आहे माहिती आहे? धनाची आसक्ती आणि बायका मुलाची आसक्ती. हाच आमचा खरा शत्रू आहे. ही बायका मुलाची आसक्ती, धनाची आसक्ती आम्हाला पुन्हा पुन्हा संसारात बांधते, 84 लक्ष येऊन फिरायला होते. म्हणून आमचा खरा वैरी आमचं धन आणि बायका मुलं आहेत. का? त्यांची आसक्ती आम्हाला संसार बंधनात बांधते. आणि म्हणून यांच्यात गुंतू नका. तुकोबार आम्हाला जागा करतात की ज्याची तुझं गुंती ते मोकलती तुझं अंती. यमाची हाती बांधून या देती, भूषणे घेती काढून या. ही एक फॅमिली गॅदरिंग आहे. मी बोललो की चिमण्याला दगड मारले 4 दिवसाला 4 उडून जातात. ही फॅमिली गॅदरिंग आहे. आमचे फॅमिली मेंबर 4 दिवसाला 4 निघून जातात. मागच्या जन्मात आमचे कोण नाहीत, पुढच्या जन्मात ते आमचे कोण नाहीत, आहे ते एवढ्या जन्मात ते तात्पुरते दाटूमुठी. मग मागं कोण नाहीत, पुढं कोण नाहीत, आहे त्या जन्मात आणि ते खोटे आहेत. मग त्या खोट्यात का गुंता? यात गुंतू नका. यातून सुटा आणि पांडुरंगाच्या भक्तीला लागा. आणि मग पांडुरंगाच्या भक्तीला लागल्यानंतर तुला जीवनाचा खरा विचार काय आहे, खरा सरासर विचार काय आहे तुला कळल. ह्या अभंगाच्या 4थ्या चरणात. आणि महाराज लिहितात, तुका म्हणे बरा लाभ काय तो विचारा. तुका म्हणे बरा लाभ काय तो विचारा. महाराज म्हणतात यांच्यातून सुट, विचार कर की बरा लाभ काय, अर्थात खरा लाभ काय आहे. बायका मुलात गुंतून राहणं हा खरा लाभ आहे का भगवंतात गुंतून राहणं हा खरा लाभ आहे? याचा विचार कर. तुकोबारांनी बरा शब्द वापरलाय. तुका म्हणे बरा लाभ काय तो खरा. महाराज म्हणतायत तू हरीच्या जागरणाला जात नाहीस, हरीचं नाम घेत नाहीस, तुझं आयुष्य फुकट चाललंय. ही फार मोठी तुटी आहे की जी कशानेच भरून निघणार नाही. तू बायका मुलात गुंतलायस, पण ते कुठपर्यंत तुझे आहेत? धन आहे तोपर्यंत. पुत्रबंधू कांता संपत्तीचे. मेले की तुम्हाला यमाच्या हाती बांधून देतात. मग या बायका मुलासाठी त्यांच्यात गुंतलाय, त्यांच्यासाठी धन मिळवायलास आणि देवाकडे पाठ फिरवलीस. या बायका मुलातच अडकून राहिला. हा लाभ आहे का हानी? याचा विचार कर. आणि मग विचार कर की बरा लाभ काय, खरा लाभ काय. बायका मुलात गुंतून राहणं का हरिनामात गुंतून राहणं? कोणता बरा लाभ आहे? म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे बरा लाभ काय तो विचारा. विचार कर, बायका मुलात गुंतून राहणं हा बरा लाभ आहे का देवात गुंतून राहणं बरा लाभ आहे? सांग. तर अर्थातच देवात गुंतून राहणं हा बरा लाभ आहे, हा खरा लाभ आहे. भगवत प्राप्ती हा खरा लाभ आहे. भगवत प्राप्ती हा खरा लाभ आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे आता लाभ नाही या परता. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. भगवंताची प्राप्ती हा खरा लाभ आहे, अंतिम लाभ आहे. याच्या पुढे कुठलाच लाभ शिल्लक राहिलेला नसतो. आणि म्हणून तुका म्हणे आता लाभ नाही या परता. याच्या पुढे कुठलाच लाभ नाहीये किंवा यापेक्षा कुठलाच लाभ मोठा नाही. कशापेक्षा? भगवत प्राप्तीपेक्षा. अर्थात भगवंताची प्राप्ती हा सर्वात मोठा लाभ आहे, अंतिम लाभ आहे. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा. या अभंगात तुकोबाराय बोलतात की उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाऊ. देवा
माझ्या अंतकरणात तुझ्याबद्दल भाव निर्माण झालाय तुझ्या भक्तीमुळे. हा माझा भाव सिद्धीला ने, अर्थात मला भगवंत बनव, भगवंताची प्राप्ती करून दे. आणि भगवंताची प्राप्ती हा खरा लाभ आहे. भगवंताची प्राप्ती हा खरा लाभ आहे. जे आपल्याला कधी सोडत नाही तो खरा लाभ असतो. आणि मिळालंय पण जे आपल्याला सोडतंय तो लाभच नसतो, ती हानी आहे. नश्वर वस्तू मिळवल्या, मेल्यावर त्या आम्हाला सोडतात, आम्ही त्यांना सोडतो. जे आम्हाला सोडतंय तो लाभ कसा असेल, ती हानी आहे. पण जे आम्हाला कधीच सोडत नाही तो खरा लाभ आहे. आणि जे आम्हाला कधीच सोडत नाही ते एकच पद आहे. ज्ञानोबा लिहितात की देश काळ स्वभावे वेचू जाय न संभवे, ते पद माझे पावे अविनाशित. देश काळ स्वभावे वेचू जाय न संभवे, ते पद माझे पावे अविनाशित. कुठल्याच देशात कुठल्याच काळात ज्याचा नाश होत नाही, जे आम्हाला कधीच सोडत नाही, ते एकच पद आहे, हरिपद आणि संतपद. आणि मग हरिपदाची संतपदाची प्राप्ती हाच एकमात्र लाभ आहे. हाच एकमात्र लाभ आहे. याच्यापेक्षा मोठा लाभ असू शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे आता लाभ नाही या परता. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. आणि मग मनुष्य जन्माला आलात तर मनुष्य जन्माला येण्याचे प्रयोजन काय लक्षात ठेवा. ज्ञानोबांनी एका वाक्यात सांगितलंय की पाहे पहा शराच्या गावा जया लागे आले पांडवा. पाहे पहा शराच्या गावा जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थ अगवा सांडून या. तुम्ही मृत्यूलोकात मनुष्य होऊन आलात, त्या मनुष्याचा एकच उद्देश आहे, एकच उद्देश आहे. काय? नरदेहाच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तुम्ही कशाला आलात? भगवत नाम घेऊन मुक्त होण्यासाठी. तुमची आमची आजपर्यंत अनंत अपार जन्मे झालीत. अनादी कालापासून आम्ही या सृष्टीत फिरतोय. आजपर्यंत तुमची आमची अनंत अपार जन्मे झालीत. प्रत्येक जन्मात आम्ही मृत्यूचा घास बनलोय. या जन्मात आम्ही मृत्यूचा घास बनू, जर आम्ही मुक्ती नाही मिळवली तर. आजपर्यंत आमची अनंत अपार जन्मे झाली, प्रत्येक जन्मात आम्ही मृत्यूचा घास बनलो. असा किती दिवस मृत्यूचा घास बनवायचे? असं किती दिवस मृत्यूचा घास बनायचं हे ज्याचं त्यांनी ठरवावं. आपुली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावेगी. आजपर्यंत आमची अनंत अपार जन्मे झाली, प्रत्येक जन्मात आम्ही मृत्यूचा घास बनलोत. असं किती दिवस मृत्यूचा घास बनायचंय हे ज्याचं त्यांनी ठरवावं. मग कमीत कमी या जन्मात तरी मी मृत्यूचा घास बनू नये. म्हणून जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्याचा प्रयत्न करा. भक्तीला लागा, नामस्मरण करा, हरिजागराला जा. बायका मुलांची आसक्ती कमी करा. बायका मुलाला टाकून द्या नाही, यांचा उत्तम सांभाळ करा. पण युक्तियुक्तीने यांच्यातून सुटा आणि रामनामानं ते सुटता येतं. संसारात राहा पण हरिनाम घ्यायला जिभेला वेग द्या. असोनी संसारी जिभे वेगू करी. संसार टाकायचा नाही पण हरिनाम घ्यायचं. हरिनामानं संसाराचा वीट येतो. हरिनामाची गोडी लागली की संसाराचा वीट येतो. संसाराचा वीट येणं हेच वैराग्य असतं. वैराग्यानं देव भेटतो. आणि मग जीवनात सारासार विचार असू द्या. इथं सार काय, आसार काय? भगवंत सारे संसार फलकटे. भगवंत सारे संसार आसारे. आजपर्यंत सगळे संसाराच्या धनाच्या मागे लागले. मी पुन्हा बोलतो, संसार टाकायचा नाही. संसार करत करत रामनाम घ्यायला जिभेला वेग द्यायचा. गैरसमज करू नका. संसार टाका मग खा काय प्या काय, गरजा कशा भागवायच्या. संसार टाकायचाच नाही. असोनी संसारी जिभे वेगू करी, हे करायचं. संसारात राहायचं पण हरिनाम घ्यायला वेग द्यायचं. तुम्ही नित्य हरिनाम घेऊ लागले संसार करत करत तर तुमच्या मनाला हरिनामाची चटक लागते. हरिनामात गोडी आहे त्याला कळालं की ते प्रपंचाला आटतं विटतं. आणि चित्त प्रपंचाला आटणं विटणं, विषयाचा तिटकारा येणं, प्रपंचाचा तिटकारा येणं, हे वैराग्य असतं. तुम्ही हरिनाम घेऊ लागले की हरिनामाचीच गोडी लागते. हरिनामाची गोडी लागली की विषयाचा तिटकारा येतो, प्रपंचाचा तिटकारा येतो. आणि प्रपंच आणि विषयाचा तिटकारा येणं हे वैराग्य असतं. वैराग्याने देव भेटतो. ते विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदा योग्य जीव होते. म्हणून संसारात राहा, फक्त हरिनाम घ्यायला वेग द्या. तुमच्या जीवनात हरिनामानं आपाप वैराग्य येईल आणि वैराग्याने देव भेटेल. आणि मग जागा व्हायचंय की मी आलोय ते कशा करता आलोय. प्रत्येक जन्मात मी मृत्यूचा घास बनलोय. या जन्मात तरी मी मृत्यूचा घास बनू नये एवढ्यासाठी मला जागा व्हायचंय. तुकोबार आम्हाला जागा करतात की जागा हो, भक्तीला लाग, नामस्मरणाला लाग, हरीच्या जागरणाला जा. बायकामलात गुंतू नकोस, भगवंतात गुंत.
बरा लाभ काय, वाईट लाभ काय याचा विचार कर. हा, तर बायकामुलात गुंतून राहणं हा बरा लाभ नाही. भगवंताची प्राप्ती हा बरा लाभ आहे. हा विचार तुझ्या डोक्यात भिजू दे. हा, बरा लाभ काय, वाईट लाभ काय, तर संसारात गुंतून राहणं हा बरा लाभ नाही. भगवंताची प्राप्ती हा बरा लाभ आहे, हा अंतिम लाभ आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे बरा लाभ काय तो विचारा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. तुकोबराय म्हणतात हरीच्या जागराना जाता कार्य नये म्हणा, कुठे पाहसील तुटी आयुष्य वेचे फुकासाठी, ज्याची तुझं गुंती ते मोकलती तुझं अंती. तुका म्हणे बरा लाभ काय तो विचारा. महाराज म्हणतात बाबा तू हरीच्या जागरणाला का जात नाहीस, अर्थात तू मुखाने हरिनाम का घेत नाहीस. तू मुखाने हरिनाम घेत नाहीस, तू सत्संगतीत ये, मृत्यूचं नित्य स्मरण ठेव. मृत्यूच्या नित्य स्मरणाने आणि सत्संगतीने तुझी दुष्कृत्य गळून पडतील. तुझ्या मुखात भगवंताचं नाम स्थिरावेल, तुझ्या जीवनात विवेक वैराग्य येईल, तुला देव भेटेल. पण देवाचं नाव नाही घेतलंस, नुसता संसारात गुंतलास तर तुझं आयुष्य बर्बाद होतंय. तुझा वेळ फुकट चाललाय. आणि तुझा वेळ भगवंताचं नाम न घेता फुकट जाणं ही तुझ्या जीवनाची फार मोठी हानी आहे, फार मोठी तुटी आहे की जी कशानंच भरून निघत नाही. आणि म्हणून संसार करतोस तर कोणा करता, बायका मुलासाठी. तू नाशवंतासाठी आटापिटा करतोय ते कोणासाठी, बायका मुलासाठी. तू बायका मुलात गुंतलायस, देवाकडे पाठ फिरवलीस आणि बायका मुलात गुंतलायस, त्यांच्यासाठी नश्वर धनाची प्राप्ती करतोयस. पण हे बायका मुलं कुठवर तुझे, ते मागं तुझे नाहीत, पुढे तुझे नाहीत, आहेत ते एवढ्या जन्मात आणि ते दाटूमुठी आहेत. पुत्रबंधू कांता संपत्तीचे, ते धनावर प्रेम करतात, तुझ्यावर नाही. तू जिवंतपणे धन पुरवतो, त्यांना गरजा पुरवतो म्हणून तुझ्यावर प्रेम करतात. आणि मेल्यावर तर तुझे नाहीतच, ते मोकलती तुझं अंती. यमाची हाती बांधून या देती, भूषणे घेती काढून या, ज्याची तुझं गुंती ते मोकलती तुझ्या अंती. तू मेल्याक ते सरळ म्हणतात प्रेत बाहेर घालीजे, त्यांना भुका लागल्या असतात, प्रेत बाहेर घालीजे. दुपारी मेला तर म्हणतात उरका उरका अंधार होईल, सकाळी मेला तर म्हणतात उरका उरका ऊन पडेल, ते मोकलती तुझं अंती. ते तुझे दाटूमुठी आहेत, पुत्रबंधू कांता संपत्तीचे. मग तू यांच्यात का गुंतोस. संसार कर, यांचा उत्तम सांभाळ कर, पण यांना सांभाळ संसार करत करत हरिनाम घ्यायला जिभेला वेग दे. असोनी संसारी जिभे विगू करी. संसार करत करत हरिनाम घ्यायला जिभेला वेग दे, त्याने तुझा फायदा होईल, तुला देव भेटेल, तुला उत्तम लाभ होईल. देव भेटणं हा उत्तम लाभ आहे. आणि म्हणून विचार कर की देवाकडे पाठ फिरून या बायका मुलातच गुंतून राहणं हा बरा लाभ आहे का भगवंताची प्राप्ती करणं हा बरा लाभ आहे. देवाकडे पाठ फिरवलीस आणि बायका मुलात गुंतून राहिलास तर पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकशील. 84 लक्ष पुन्हा पुन्हा फिरावं लागतील. आणि जर यांच्यातून सुटलास आणि देवाला साक्षी ठेवून संसार केला, मुखात देवाचं नाव धारण केलंस, तर तुला एक ना एक दिवस देवाची प्राप्ती होईल. म्हणून विचार कर की बरा लाभ काय आणि खोटा लाभ काय. तर बरा लाभ हा एकच असतो आणि तो आहे भगवंताची प्राप्ती. आणि मग तुका म्हणे आता लाभ नाही या परता. आणि मग सर्वांनी मुखात भगवंताचं नाम धारण करावं आणि भगवंताची प्राप्ती करावी. भगवंताची प्राप्ती हा सर्वात मोठा लाभ आहे. तो लाभ आपण प्राप्त करून घ्यावा आणि नित्यमुखानं भगवंताचं नाम घ्यावं. हे भगवंताचं नाम तुम्हाला बरा लाभ अर्थात भगवंताची प्राप्ती करून देईल. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे आता लाभ नाही या परता. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिली लय कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार मी आपुला. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.